नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं अत्याचार प्रकरण ताजं असतानाच आता राज्याची आर्थिक राजधानी मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईतून महिलांच्या शोषणाचं एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या युगात गुन्हेगारीचं स्वरूप कसं बदलत चाललंय आणि गुन्हेगार कशा प्रकारे लोकांच्या भावनांशी आणि विश्वासाशी खेळतायत याचं हे एक जिवंत उदाहरण आहे। या प्रकरणात एका अवघ्या 21 वर्षीय तरुणाने, जो स्वतः केवळ 10वी पास आहे, त्याने डॉक्टर, इंजिनियर आणि बँक अधिकारी अशा उच्च शिक्षित आणि समाजातील प्रतिष्ठित महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं। त्याने केवळ त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषणच केलं नाही, तर त्यांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडाही घातलाय। या गुन्ह्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की आतापर्यंत 11 ते 12 पीडित महिला समोर आल्यात आणि हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत, आरोपीची गुन्हेगारी पद्धत समजून घेणार आहोत आणि अशा फसवणुकीपासून स्वतःला कसं वाचवायचं यावरही चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार आहे आदर्श म्हात्रे। नवी मुंबईत राहणारा हा 21 वर्षीय तरुण दिसायला सामान्य असला तरी त्याची गुन्हेगारी बुद्धी अत्यंत तल्लख आणि धोकादायक आहे। पोलिसांच्या तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आदर्श म्हात्रे हा केवळ इयत्ता 10वी उत्तीर्ण आहे, मात्र त्याचं राहणीमान, बोलण्याची पद्धत आणि आत्मविश्वास असा होता की समोरच्या व्यक्तीला तो एखादा मोठा अधिकारी किंवा शास्त्रज्ञच वाटायचा। त्याने आपलं शिक्षण लपवून समाजात स्वतःची एक खोटी, प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू ओळख निर्माण केली होती। आजकाल विवाह जुळवण्यासाठी मॅट्रिमोनियल वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। आदर्शने याच गोष्टीचा फायदा उठवला। त्याने विविध मॅट्रिमोनी साइट्सवर आपली बनावट प्रोफाइल्स तयार केली होती। या प्रोफाइल्समध्ये त्याने आपली खरी माहिती पूर्णपणे लपवली होती। विशेष म्हणजे त्याने केवळ 1 किंवा 2 नव्हे तर तब्बल 12 वेगवेगळे प्रोफाइल्स तयार केले होते आणि प्रत्येक प्रोफाइलवर आपली एक नवी आणि भुरळ पाडणारी ओळख सांगितली होती। त्याची ही तयारीच दर्शवते की तो किती नियोजनबद्ध रीतीने या गुन्हेगारी जगतात वावरत होता। आता आपण समजून घेऊया की आदर्श म्हात्रे नेमका महिलांना आपल्या जाळ्यात कसा ओढायचा। त्याची फसवणूक करण्याची पद्धत अतिशय शातीर आणि पूर्वनियोजित होती। तो प्रामुख्याने मॅट्रिमोनियल साइट्सवर अशा महिलांना टार्गेट करायचा ज्या उच्च शिक्षित आहेत, नामांकित कंपन्यांमध्ये किंवा सरकारी पदांवर काम करतायत आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहेत। यामध्ये डॉक्टर, इंजिनियर्स आणि बँक अधिकाऱ्यांसारख्या महिलांचा समावेश होता। अशा महिलांना हेरल्यानंतर तो त्यांच्याशी संपर्क साधायचा। कधी तो स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचं सांगायचा, तर कधी PWD विभागातील उच्च पदस्थ अधिकारी असल्याचा बनाव करायचा। कधी तो नामांकित डॉक्टर तर कधी बँकेतील मोठा अधिकारी बनायचा। आपली खोटी ओळख पटवून देण्यासाठी तो त्या क्षेत्रातील तांत्रिक शब्दांचा वापर करायचा, ज्यामुळे समोरच्या महिलेला त्याच्यावर संशय येत नसे। तो आपलं राहणीमान आणि पेहराव अगदी एखाद्या मोठ्या क्लास 1 ऑफिसर प्रमाणे ठेवायचा। महागड्या गाड्यांमधून फिरायचा, ज्यामुळे महिला त्याच्यावर सहज विश्वास ठेवायच्या। एकदा मैत्री झाली की तो त्यांच्याशी सतत फ्लर्ट करायचा, त्यांना लग्नाचा खोटा आमिष दाखवायचा आणि लग्नानंतरची सुखी आणि आलिशान स्वप्न दाखवून त्यांचा पूर्ण विश्वास संपादन करायचा। एकदा का पीडित महिलेचा विश्वास संपादन केला आणि भावनिक गुंतवणूक झाली की आदर्श आपल्या मूळ रूपावर यायचा। लग्नाचं आश्वासन देऊन तो या महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा। हे केवळ शारीरिक शोषण नव्हतं, तर तो एका मोठ्या विश्वासघाताचा भाग होता। शारीरिक संबंधांनंतर तो महिलांना भावनिक दृष्ट्या आपल्यावर अवलंबून ठेवायचा। त्यानंतर सुरू व्हायचा त्याचा आर्थिक फसवणुकीचा खेळ। तो महिलांना भासवायचा की कामाच्या ठिकाणी काही अचानक तांत्रिक अडचण आली आहे, त्याची बँक खाती काही काळासाठी गोठवण्यात आली आहेत किंवा त्याला तातडीने पैशांची गरज आहे। स्वतःला खूप मोठा अधिकारी भासवल्यामुळे महिलांना वाटायचं की त्याला पैसे देणं सुरक्षित आहे आणि ते पैसे परत मिळतील। या विश्वासापोटी अनेक महिलांनी त्याला लाखो रुपये दिले। तपासात समोर आलेली आणखी एक संतापजनक बाब म्हणजे आदर्श एका महिलेकडून लुटलेले पैसे दुसऱ्या महिलेवर प्रभाव टाकण्यासाठी खर्च करायचा। तो महागड्या भेटवस्तू देणं, 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला नेणं यासाठी हा पैसा वापरायचा, जेणेकरून दुसरी महिला त्याच्या श्रीमंतीवर भाळेल। उरलेली मोठी रक्कम तो स्वतःच्या मौजमजेसाठी, महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी उडवायचा। आदर्श म्हात्रेची ही फसवणुकीची साखळी केवळ नवी मुंबईपुरता मर्यादित नव्हती। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहरांमधील महिलांना आपलं शिकार बनवलं होतं।
यामध्ये ठाणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर आणि अगदी यवतमाळ सारख्या शहरांचाही समावेश आहे। यावरून या गुन्ह्याची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज येतो। अनेक महिलांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली। आदर्श म्हात्रे याच्यावर आत्तापर्यंत राज्याच्या विविध पोलीस ठाण्यात 11हून अधिक गंभीर गुन्हे दाखल झालेत। या वाढत्या तक्रारींची दखल घेत नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला। पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे म्हणजेच मोबाईल लोकेशन, बँक ट्रान्झॅक्शन आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीचा मागोवा घेत सापळा रचला आणि अखेर आदर्श म्हात्रेला बेड्या ठोकल्या। त्याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले। नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलंय, कारण पुण्यातही त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत। पुणे पोलीस आता त्याची कोठडी मिळवून या आर्थिक फसवणुकीचा आकडा नेमका किती मोठा आहे आणि त्याने आणखी किती महिलांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत याचा सखोल तपास करतायत। एका 10वी पास तरुणाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च शिक्षित महिलांना ज्या प्रकारे जाळ्यात ओढलं ते पाहून संपूर्ण समाजात आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातोय। हे प्रकरण आपल्यासाठी एक मोठा धडा आहे। आजच्या डिजिटल युगात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं किती धोकादायक असू शकतं हे यावरून सिद्ध होतं। विशेषतः मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून जोडीदार निवडताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे। समोरच्या व्यक्तीने सांगितलेली माहिती, त्याचं शिक्षण, त्याची नोकरी किंवा व्यवसाय याची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणतीही भावनिक किंवा आर्थिक गुंतवणूक करू नये। जर एखादी व्यक्ती लग्नाचा आमिष दाखवून लगेच शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर त्वरित सावध व्हावं। शिक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा ही फसवणुकीचे कवच असू शकतात, हे या प्रकरणाने दाखवून दिलंय। त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद बाबी आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।